या जगामध्ये अपेक्षा आहे तुमची पत्नीनं एकनिष्ठ वागावं, पतीनं एकनिष्ठ वागावं, अपेक्षा काही वाईट आहेत अशातला भाग नाही, पण उलटी अपेक्षा आहे. आपली फाटकी नोट चालली पाहिजे, पण लोकांची घेत असताना कोरकरीत पाहिजे. आपलं खोटं लोकांना खरं वाटलं पाहिजे. अशी कुठे एकनिष्ठता असते का? म्हणजे तुमचं कसंही जळतं आणि समोरच्याचं काही सहन करत नाही असं नाही चालत. त्याच्यामध्ये नेमके जे 7 वर्ष आहेत ना तुमचे, जिथं तुमचं जीवन उच्च होऊ शकतं, मोठं होऊ शकतं, तिथंच तुम्हाला ऑफर येतात, तिथंच कॉलेज असतं, तिथंच मागे लागतात. आणि एकदा मागे लागलात की तुम्ही कायमचे मागे पडता. पुन्हा उठणे दुरून आलो मेगा दुःख झाले. खोटं बोलणारा माणूस आहे तो खोटं बोलणारच, त्याची प्रकृती आहे. आणि ती कळाली ना तर मग तक्रार. कधी कधी वैज्ञानिक लोकांना असं वाटतं की परमार्थामध्ये फक्त भजनच शिकवले, आणि परमार्थातली लोक, विशेष करून ऋषी मुनी, संत साधू, यांना संतांच्या आणि विज्ञानाच्या बाबतीमध्ये काही माहितीच नाही असा कधी कधी भ्रम होतो. अशा वैज्ञानिक, नास्तिक, प्रोफेसर लोकांनी जे स्वतःला अतिरिक्त शहाणे म्हणतात त्यांनी 7वा अध्याय वाचायला पाहिजे. खूप चांगला 7वा अध्याय आहे. आणि पूर्ण 7वा अध्याय हा सृष्टीवर आधारित आहे. सृष्टी कशी निर्माण होते, कशा पद्धतीनं चालते, सृष्टीचं तत्व काय, सृष्टीमध्ये कोणते कोणते घटक आहेत, सृष्टीतल्या अडचणी काय, याचा पूर्ण आलेख 7व्या अध्यायामध्ये आहे. आणि हा जो 7वा अध्याय आहे तो 5000 वर्षापूर्वीचा आहे. जे कोणी तथाकथित इंग्रजी भाषेला विशेष महत्त्व देत असतील, नासाला विशेष महत्त्व देत असतील, आणखीन विज्ञानाला महत्त्व देत असतील, तर सगळ्या लोकांनी एकदा 7व्या अध्यायाचं अवलोकन करा की भारताने 5000 वर्षापूर्वी काय सांगितलं. सृष्टीची निर्मिती करत असताना जे घटक लागतात त्या घटकाचे फार संक्षिप्त शब्दामध्ये उल्लेख आहेत. भूमिरापो नलो वायु खम मनो बुद्धिरेवच अहंकारम इति यमे भिन्ना प्रकृती अष्टधा. प्रकृती शब्दाचा अर्थ आहे स्वभाव. प्रकृती म्हणजे बाई नाही आहे. बऱ्याच लोकांना माया म्हटल्यानंतर बाई दिसते. स्वाभाविक आहे, जे आतले ते बाहेर येणार ना डोळ्यातून, माया, प्रकृती वगैरे वगैरे. तर प्रकृती शब्दाचा अर्थ आहे स्वभाव. स्वभावाला प्रकृती म्हणतात. मिरची आहे, तिचा स्वभाव तिखट आहे. मग तुम्ही गुळ टाका, चिंच टाका, तिचा तिखटपणा कमी करण्याचा प्रयत्न करा, पण तिचा जो मूळचा स्वभाव म्हणजे प्रकृती ही तिखट आहे. आणि तिखट आहे असं कळल्यानंतर तिला गोड करण्याचा प्रयत्न करणं हा दुसरा गाढवपण आहे. तिची प्रकृती आहे. आणि मनुष्याचा नियम असा आहे, प्रकृती पाहून वागा, तुम्हाला आनंद मिळेल, सुख मिळेल. प्रकृतीच्या विरोधामध्ये जर गेला तर तुम्हाला आनंद आयुष्यात येणार नाही. एकदम साधं उदाहरण आहे. कुत्रे पाळणारी लोक आहेत. माणसाप्रमाणे ते कुत्र्याशी बोलतात आणि माणसांना कुत्र्याप्रमाणे बोलतात. तुम्हाला काय कळलं मला नाही माहिती. कुत्र्याला माणसाप्रमाणे बोलतात कुत्र्याला, आणि माणसाला कुत्र्यासारखं वसकतात. ते पार्ट कधी कधी बदलतात. कधी हे कुत्रे होतात, कधी ते माणसं होतात, कधी ते माणसं होतात, कधी हे प्रकृती म्हणतात त्याला. आता ते जे कुत्रं आहे ते नक्की माणूस नाही, त्याची प्रकृती आहे एकनिष्ठ राहणं किंवा माणसाच्या जवळ राहणं. तर सगळेच कुत्रे एकनिष्ठ असतात असं नाही ना. कुत्रा आहे एकनिष्ठ, म्हणून प्रत्येक कुत्र्याची प्रकृती भिन्न भिन्न आहे जातीनुसार. म्हणून तुम्ही आता ते आपल्या गावामध्ये एकच कुत्रं फिरत असतं, गावठी कुत्रं. एवढंच खेडेगावातल्या लोकांना माहिती आहे. कुत्रं म्हटल्यानंतर ते गावठी. पण तर शहरात पाळणारे कुत्रे गेले तर 10-10 लाखापर्यंत, 5-5 लाखापर्यंत फक्त कुत्र्याचं पिल्लू मिळतं. आणि त्यांच्या जातीप्रमाणे त्यांचे वगैरे वगैरे नाव आहेत. काही पोलीस लोक पाळतात. जे माणसाला शोध करता येत नाही कुत्र्याचा, ते शोध कुत्रं करतात. कोण बुद्धिमान आहे मला नाही माहिती,
विमानतळावर गेल्यानंतर तुमच्या बॅगेमध्ये ड्रग आहे का नाही हे माणसाला कळत नाही, पण कुत्र्याला कळतं. म्हणून माणसं कुत्र्यावर विश्वास ठेवतात. कुत्र्याची प्रकृती एकदा तुम्हाला कळाली ना, तुमचं वागणं बदलतं. प्रकृती म्हणजे स्वभाव, ते एकदा कळालं ना की तुमचं वागणं बदलतं. पुढचं आहे का, त्या कुत्र्याबद्दल तक्रार नाही राहत. शेवटी तुम्ही म्हणता कुत्रच आहे ते, काय त्याच्यावर विचार करायचा. असं जर तुम्हाला कळालं ना परमनंटली की ती माणसंच आहेत, काही रजोगुणी आहेत, काही तमोगुणी प्रकृतीचे आहेत, स्वभावाचे आहेत, हे कळलं ना, तुम्हाला या जगात दुःख देणारा माणूसच जन्माला येणार नाही. कधी दुरुस्तीचा जर प्रयत्न केला ना तर तुम्हाला त्रास होतो. दुरुस्तीचा का प्रयत्न करतात, तुम्हाला त्याची प्रकृती माहिती नाही. खोटं बोलणारा माणूस आहे, तो खोटं बोलणारच, त्याची प्रकृती आहे. आणि ती कळाली ना तर मग तक्रार नाही राहत. माझ्याकडे बरेचसे असे लोक येतात की नक्की ते खोटं बोलतात हे मला माहिती असतं, पण त्यांना माझ्यावर इम्प्रेशन टाकायचं असतं. माझी प्रकृती त्यांना माहित नाही. मी ऐकून घेतो पण ऐकत नाही, त्यांना माहित नाही. आणि मग काय परिणाम होतो ते बोलतात, खोटं बोलतात, ऐकून घेतो मी, त्यांना आनंद होतो, मला त्रास होत नाही. याला म्हणतात जग, याला म्हणतात वागण्याची पद्धत. कसं वागलं, एकदा प्रकृती कळाली नाही की हा स्वभाव असा आहे. माणूस पाणी हे पातळ आहे, पाण्याचा स्वभाव कायमस्वरूपी थंड आहे. कितीही गरम करा, कितीही उकळा, किती काही करा, थोड्या वेळ त्याला बाजूला करा की ते पुन्हा शांत होणार. हा त्याचा स्वभाव, ही त्याची प्रकृती. आणि मग एकदा प्रकृती कळाली तर प्रकृतीचा वापर कसा करायचा हे वैज्ञानिक लोकांना माहिती असतं. पण प्रकृती कळाली पाहिजे, तो 7वा अध्याय आहे. आणि त्या प्रकृतीचं एकत्रीकरण म्हणजे आपण पाहतो ते जग आहे. पंचमहाभूताचं एकत्रीकरण म्हणजे हे संपूर्ण जग आहे. मग कोणत्या धातूमध्ये कोणता गुण जास्त आहे, त्याची तीव्रता काय, त्याचं मूल्यांकन काय, हे एकदा कळालं ना की साधू संत सुखी असतात. मग महाराज, जगाचा कळवळा येतो, जगाचा उद्धार करायचं वाटतो, सगळं बरोबर आहे, पण ते शब्दांनी जवळ जाऊन नाही. अर्थ कळाला का? वाईट माणसाचा, दुखी माणसाचा उद्धार करावा वाटतो, पण शब्दांनी नाही. नाही मग महाराज, काही लोक म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो, आपुले तोच साधू. हे फार वेडे लोक आहेत आपल्या लोकांमध्ये, काहीच कुठल्या शब्दाचा अर्थ माहित नसतो. रंजले गांजले म्हणजे भिकारी दरभद्री असा अर्थ आहे का त्याचा? रंजले या शब्दाचा अर्थ अत्यंत श्रीमंत लोक, जे मनोरंजनामध्ये, स्त्रीमध्ये, धनामध्ये रंजलेले आहेत, रंगलेले आहेत, त्यांना रंजले म्हणतात. आपल्याला गांजलेल्या लोकांना रंजले म्हणतो, असं नाही अर्थ तो. जे का रंजले, विषय सुखा, रंज धातू आहेत रंगणे अर्थामध्ये, ते विषय सुखामध्ये, पैशामध्ये, सत्तेमध्ये रंजलेले आणि दुःखानं गांजलेले, त्यासी म्हणे जो आपुले. आता दुःखाने गांजलेले लोक आहेत ना, हे प्रथम त्यांना कळलं पाहिजे की मी दुःखाने गांजलोय. गांजले या शब्दाचा अर्थ आहे साधक. तुम्ही आम्ही सगळेजण समोर बसलोय, सगळ्यांना दुःख आहे याची जाणीव, पण दुःखानं गांजले नाही. गांजले शब्द फार महत्वाचा आहे. सगळेच लोक दुखी आहेत, पण टेम्पररी दुखी आहेत. आज बायको बोलली नाही, चला बाबांच्या सप्ताहाला 7 दिवस आहेत, मग 7 दिवसामध्ये नवरा घरी नाही आला म्हणून ती गोड बोलते. ते थोडस गांजले पण जे आहे रंजलेपणामध्ये परिवर्तित होतं. नाही कळालं? गांजले पण तिला करमत नाही ना कुणी शिवाय द्यायला नाही म्हणून. हक्काचा माणूस गेला मग ती गोड बोलते, घरात आल्यानंतर पुन्हा गांजले. संसार आहे ना हा नित्य दुखी नाहीये, त्याप्रमाणे नित्य सुखी नाहीये. कितपत तुमच्या अंगलट येते ते पाहतो. नित्य सुखी नाहीये आणि नित्य मिश्रण आहे. भाष्यकाराने फार सुंदर दिलेले आहेत. सत्यानृते मिथुनी कृत्य. या संसाराची उत्पत्ती करत असताना त्याच्यात मिक्सिंग जी आहे ना,
अनृताची पण आहे, सत्य पण आहे, अनृत पण आहे. अनृत म्हणजे खोटं. म्हणून तुम्ही कायम जरी ठरवलं ना की सत्यच बोलायचंय, खूप कठीण आहे. जो एक झाला होता त्याला सुद्धा अर्ध सत्य बोलावं लागलं. तुमची काय कथा? तुम्ही खोटं बोललेलं तुम्हालाच कळत नाही, इतके संत आहेत तुम्ही. दिवसभरात किती वेळा तुम्ही खोटं बोलताय, गणित नाही जी दातारा. आणि सत्याचा विषयच येत नाही. शब्द समजून घ्या, याला म्हणतात प्रकृती. आणि ही जी प्रकृती आहेत, या प्रकृतीमध्ये वावरत असताना 7व्यामध्ये अतिशय सुंदर ओवी आलेली आणि अतिशय चांगला विषय आणि चांगली ओवी. ओवी अशी आहेत, जिथं काहीच पोचत नाही, जाणीव जेथ न रिगे. शब्द पकडण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी. जाणीव, जे आपल्याला समजतं, ते समजण्याला एक मर्यादा आहे, त्याच्या पुढे ते समजत नाही. अजून थोडासा विस्तार करून सांगतो म्हणजे कळेल. आपल्या कानामध्ये आवाजाला मर्यादा आहे. खूप जवळ गेलं तर स्पष्ट ऐकू येत नाही. खूप लांबचा असेल, दुसऱ्या गावात काही स्फोट झाला असेल तर ऐकू येत नाही, याला मर्यादा म्हणतात. अंतरिक्षामध्ये सतत स्फोट चालू आहे, आपल्याला ऐकू येत नाही. आपल्या कानाच्या मर्यादा मर्यादित आहे. परिणाम काय होतो? खूप लांबचा ऐकू येत नाही, जवळचा ऐकू येत नाही. एक त्याला लेवल लागते, आणि लेवल लागले की आपल्याला कळतं. त्याला जाणीव असं म्हणतात. किती आपली बुद्धी आहे, किती जाणणार? माझ्या समोर बसलेले विद्यार्थी आहेत, जगातले विद्वान आहेत. एखादा मनुष्य किती वाचून वाचून पुस्तक किती वाचणार? किती शाखेचा विद्वान असणार? वेदांताचा विद्वान असेल तर अर्थशास्त्राचा विद्वान नसतो. अर्थशास्त्राचा असेल तर वैद्यकीय शास्त्रातला नसतो. वैद्यकीय शास्त्राचा असेल तर सोशल सायन्स मधला नसतो. हे सगळं असलं तर गाव गुंडाचा अभ्यास नसतो. कधी डॉक्टरला फसवून गेले काहीच कळत नाही. जे खूप हुशार आहे समाजामध्ये त्यांना आध्यात्मिक ज्ञान नाही. ज्यांना आध्यात्मिक ज्ञान आहे त्यांना आध्यात्मिक अनुभूती नाही. आणि ज्यांना आध्यात्मिक ज्ञान आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाद आहे. आम्ही ह्या पंथाचे आहोत, हा देव मानणारे आहोत, हे पंथ आहेत, हा धर्म आहेत. इतक्या गडबडी जगामध्ये. याला म्हणतात, ते तत्व असं आहे की तुमची जाणीव तिथे जात नाही. याला तत्व म्हणतात. जाणीव तिथे जात. काही गोष्टी खूप चांगल्या आहेत पण ते वयामानानेच समजतात. किती मेंदू लावा. श्रीमंताचं एकुलतं एक पोरग आहे आणि त्याला बापाने लग्नामध्ये नेलं. आता लग्नात गेल्यानंतर त्या नवरदेवाचा थाट पाहिलेला असतो. 1 दिवसाचा राजा असतो तो. त्याच्या पुढे सगळे नाचत असतात. भूत नाही म्हणत मी, पण त्याच्या, कारण की जुन्या काळामध्ये शंकराचं लग्न झालं होतं तेव्हा ती नाचणारी भूतच होती. मग ती परंपरा कसं काय सोडायची आपण? 1 दिवसाचा तो बादशाह आहे, थाट आहे. आणि तो जेव्हा येतो नाचत, त्याच्या अंगावरचे कपडे वेगळे, त्याचं ते हार वेगळा. त्या अत्यंत श्रीमंताच्या मुलाला असं वाटलं की मला नवरा व्हायचं. त्याचं वय 9-10 वर्षाचं. आणि त्यांनी हट्ट पकडला. त्याचा बाप समर्थ आहे सगळं हट्ट पुरवण्यासाठी, पण लग्न या शब्दाचा अर्थ समजून सांगू शकत नाही. याला म्हणतात जाणीवीची मर्यादा आहे. सगळे हट्ट पुरवू शकतो, काही पाहिजे ते देऊ शकतो, विमान मागितलं तरी आणू शकतो, असा त्याचा बाप आहे, समर्थ आहे. पण तो पोरगा हट्ट धरून होतो मला लग्न करायचे ना, आजच करायचे, याच्यासारखंच झालं पाहिजे. काय करणारे लोक? आई काय म्हणणारे? एकच म्हणता येईल, थोडं थांब, मोठा हो, तू न सांगता मी लग्न करून देऊ. याला काही दुसरा शब्द आहे का? आणि तो मुलगा हट्ट धरून बसतो. त्याची जाणीव लग्न या शब्दापर्यंत पोहोचत नाही. खूप गोड अर्थ आहे बरं लग्न या. तसं तुम्ही कितीही अभ्यास करा, मनाच्या पलीकडचं जे तत्व आहे तिथपर्यंत तुमची जाणीव पोहोचत नाही. आणि जिथपर्यंत तुमची जाणीव पोहोचते त्याला विज्ञान म्हणतात, त्याला ज्ञान म्हणत नाही. म्हणून मी वैज्ञानिकाचा जो विषय काढला होता की वैज्ञानिकांनी 7व्या अध्यायाचा अभ्यास करावा. ज्ञान, अज्ञान, विज्ञान
या शब्दांच्या व्याख्या काय? तुम्ही ज्याला ज्ञान समजता प्रापंचिकाचं, ज्ञानोबराय त्याला, ज्ञानोबरायचा विशेष उल्लेख करतोय बरं का, ज्ञानोबराय त्याला विज्ञान म्हणतात, जेवढं ज्ञान असेल तुम्हाला. म्हणून आता आपण एक नवीन शब्द आलेला आहे आपल्या कॉलेजमध्ये, सोशल सायन्स म्हणतो आपण, सामाजिक विज्ञान. विज्ञान या शब्दाचा अर्थ की माणसं कशी आहेत, कशा स्वरूपाची आहेत, कशी बदलणार आहेत, याच्या ज्ञानाला ते विज्ञान म्हणतात, सायन्स म्हणतात त्याला, सोशल सायन्स. मनोविज्ञानिक आहे, सायकोलॉजी हे विज्ञान आहे. म्हणून आपल्या लक्षात येत नाही मरेपर्यंत नेमकं ज्ञान कोणाला म्हणतो. हा 7वा अध्याय. जे कळतं आपल्याला ते विज्ञान आहे, आणि ज्याची अनुभूती येते जिवंतपणाची ते ज्ञान आहे. त्याची अनुभूती येते जिवंतपणाची, शब्दातून व्यक्त करता येत नाही. तुम्ही माझ्या समोर बसलेले आहेत ऐकणारी लोक आहात, तुम्ही जिवंत आहात म्हणजे नेमकं काय आहात सांगू शकाल? फक्त एवढं म्हणाल की मी मेलो नाही. जर जास्त हुशार असेल तर तो काय सांगेल, मी जिवंतपणा म्हणजे काय नाही सांगू शकत. तो तुझ्या अंतःकरणामध्ये होणाऱ्या जिवंतपणाच्या खुणा काय नाही सांगू शकत. तो कितीही प्रयत्न करू द्या, किती जोर लावू द्या, त्याला ज्ञान म्हणतात. त्याची अनुभूती असते. जाणीव जेथ न रिघे, जाणीव जिथं प्रवेश करत नाही तो आत्मा आहे. महाराज आम्हाला जे ज्ञान आहे ते एर प्रपंच हे विज्ञान. या 2 गोष्टी समजून घ्या. जाणीव जेथ न रिघे हा पहिला टप्पा आहे. नाही महाराज जर आम्ही विचाराने प्रयत्न केला तर विचार बागुता पाऊली निघे. तर्काने विचार केला, हे हत्यार आहेत बरं का मी जे बोलतोय ते. तुम्ही ठीक आहे ग्रामीण भागामध्ये हा विषय ऐकतायत. तर्क हत्यार आहेत जाणून घेण्याचं. उलटे सुलटे जर तर्क वापरले तर सत्य बाहेर पडतं, त्याला तर्क म्हणतात. आणि तर्काने जगणारी माणसं आहेत आणि विचाराने जगणारी माणसं आहेत. जे विचारवंत आहेत ते विचारवानच आहेत. जड चाललंय ना, चेहरा सांगतो विचार, झोपू नका. तर्क म्हणजे काय? तर्क हत्यार आहेत, विचार हत्यार आहेत. हे पोचत नाही, जाणीव जात नाही, तर्क जात नाही. तर्क आईनी नेगे जयाच्या अंगी. तर्क माणसाने तयार केलेले आहेत, विचार बुद्धीमध्ये सुचणार आहेत. या दोघांना मर्यादा आहेत. बुद्धीला मर्यादा आहेत, तर्काला मर्यादा आहे. अर्जुना तया नाव ज्ञान. ह्या 3 गोष्टी जिथं जात नाही त्याला ज्ञान म्हणावं. पक्क लक्षात ठेवा, पक्क. जाणीव जात नाही, विचार कमी पडतात, आणि तर्क जिथे नसतो त्याला ज्ञान म्हणायचं. आणि तुमच्या शब्दामध्ये आलं की ते विज्ञानात परिवर्तित झालं. हा माणूस असा आहे, हे स्वभाव विज्ञान म्हणतात. स्वभावाचं ज्ञान. एर प्रपंच खूप गोड शब्द आहे. एका छोट्या शब्दामध्ये सगळं ज्ञानोबारांनी समावेश करून घेतलं. एर प्रपंच हे विज्ञान. म्हणून कधी कधी मला याची जाणीव होते, माणसाची प्रकृती जी आहे ना ती प्रापंचिक आहे. कळालं का तुम्हाला? माणसाची प्रकृती प्रापंचिक आहे आणि बोलतात विज्ञानी म्हणून. ह्याला म्हणतात विसंगती. हे खूप सुंदर नाव आहे, विसंगती. हरिपाठामध्ये याच्यावर थोडस विश्लेषण केलेलं आहे मी. प्रपंच आणि संसारिक माणसं, जे पापी लोक आहेत ना, ज्ञानोबा फार विचार नाही करत त्याचा. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे, अभक्तासी वज्रलेप होणे. केलेलं कर्म भोगावंच लागतं. म्हणून जेवढे पापी आहेत त्यांचं म्हातारपण पहा, ओस झालेला चेहरा असतो. ओस समजतं ना? दुःख निघून गेलेलं. फुलाचं तारुण्य निघून गेलं की मग ते फुल पहा, त्याला म्हणतात कोमजलेले. दुःख निघून गेलेलं जे जीवन आहे त्याला संत जीवन म्हणतात. टवटवीत असतं म्हातारपणामध्ये सुद्धा. आणि ते टवटवीतपणा पण लोकांना टेन्शन येतं, हे अजून कसं काय. आणि अत्यंत श्रीमंत विचारवंत ह्या सगळ्या लोकांचा म्हातारपणातला जो चेहरा आहे तो ओस पडलेला असतो. ज्ञानोबांची ओवीच तशी. परिमळ गेलिया ओस फुल देठे. नाथ महाराजाचा अभंग ओवीवर आधारित आहेत. परिमळ निघलिया पवना पाठी. मराठी कळायला जड जाते. परिमळ कोणाच्या पाठी निघतो? पवना पाठी. पवन शब्दाचा अर्थ आहे चंचलता.
एका ठिकाणी न राहणारा ज्याचा स्वभाव आहे असं वाऱ्याच्या मागे परिमळ. म्हणून आजची जी तरुण पिढी त्यांचा जो परिमळ आहे ना ते चंचलतेकडे जातोय. समजेल तेवढं समजेल. एकनिष्ठ नाहीच. महाराज जरा आमच्या हृदयाला लागतील असं बोलताय तुम्ही. ज्ञानोबाची मी सांगतो या विषयाचे ठाई एकनिष्ठता काही नाही. या जगामध्ये अपेक्षा आहे तुमची पत्नीनं एकनिष्ठ वागावं, पतीनं एकनिष्ठ वागावं. अपेक्षा काही वाईट आहेत अशातला भाग नाही, पण उलटी अपेक्षा आहे. आपली फाटकी नोट चालली पाहिजे, पण लोकांची घेत असताना कोरकरीत पाहिजे. आपलं खोटं लोकांना खरं वाटलं पाहिजे. अशी कुठे एकनिष्ठता असते का? म्हणजे तुमचं कसंही जळतं आणि समोरच्याचं काही सहन करत नाही असं नाही चालत त्याच्यामध्ये. तो परिमळ म्हणजे तारुण्य, जाणण्याचा काळ. काल थोडा उल्लेख केला. नेमके जे 7 वर्ष आहेत ना तुमचे, जिथं तुमचं जीवन उच्च होऊ शकतं, मोठं होऊ शकतं, तिथंच तुम्हाला ऑफर येतात, तिथंच कॉलेज असतं, तिथंच मागे लागतात. आणि एकदा मागे लागलात की तुम्ही कायमचे मागे पडता. पुन्हा उठणे दुरून आलो मेगा दुःख झाले काही नाही. आणि एकदा तो फेज निघून गेला जीवनातला, तो दरवाजा चुकला आपला, तो पॉइंट चुकला ना, मग मोठ्या माणसाचं कौतुक करणं हे सोडून दुसरं काहीच नाही जीवनामध्ये. बुद्धीतलं तेज निघून जातं. म्हणजे हा जो परिमळ आहे, हा परिमळ महत्वाचा आहे. तो असतानाच त्या फुलाला किंमत आहे. म्हणून तुम्ही विचारवंत आहात, ज्ञानी आहात, सगळं मान्य आहे, पण तुमचं म्हातारपण, तुमचा कण आनंदित नाहीये, कारण की तुम्ही प्रापंचिक आहात. महत्वाचा टप्पा आहे. म्हणून 2 अभंग आहेत हरिपाठामध्ये. सामान्य लोकांसाठी पर्वताप्रमाणे पातक करणे, आणि दुसरा शब्द बुद्धिमान लोकांसाठी आहेत, विशेष करून पारमार्थिक लोकांसाठी आहेत. सायास करीसी प्रपंच दिननशी. शब्दांचा अर्थ खूप छान आहे बरं का. 7वा अध्याय हा अभंग एकच आहे. प्रपंच म्हणजे विस्तार, पचू विस्तारणे हा धातू आहे आणि प्र उपसर्ग आहे. तुम्ही कशाचाही विस्तार करा तो प्रपंच आहे. बसते का डोक्यामध्ये? कशाचाही विस्तार करा. लग्न करून विस्तार करा, बिना लग्नाचा विस्तार करा, ज्ञानाचा विस्तार करा, बिना ज्ञानाचा विस्तार करा, घर बांधा, मठ बांधा. विस्तार जिथं आला ना, 1 रुपयाचे 2 रुपये झाले पाहिजे, याचं नाव आहे प्रपंच. आणि ते एकाचे 2 करण्याकरता सायास लागतात. तो अभंग आहे हा. सायास करीशी, रोज करतो, रोज प्रपंच करतो. 2चे 4 झाले पाहिजे. आमचे मित्र तर मंडळी असतात. महाराज मला एकाने खूप चांगलं सांगितलं. 12-13 आश्रम आहेत भारतामध्ये, आणि त्याला अमेरिकेत आश्रम काढायचा. आणि मध्यंतरी माझी गाठ झाली, आणि त्याचं वय होतं 60. किती? 60 नंतर बुद्धी कशी होते? त्या वयामध्ये त्याला अमेरिकेत आश्रम काढायची इच्छा निर्माण झाली. आणि मला विचारलं त्याने, 10-12 आश्रम आहेत आपल्या इथं, पण काही भक्त लोक, याचे भक्त बरं का, देवाचे नाहीत. म्हणून तुम्ही कुणाचे भक्त आहात याच्यावर पण लक्ष ठेवत जा. जिवंत माणसाचे आहेत का जिवंत देवाचे आहेत हे पण पहा. मी म्हटलं काय करायचं? नाही म्हणे आपल्याला का अमेरिकेला आश्रम काढायचा आहे. तुझा काय विचार? म्हटलं इथल्या आश्रमांना उत्तराधिकारी पहा, 60 झाले तुझे, नंतर तिकडचा बघ. आणि एका संघाचा आश्रम तिकडच्याच लोकांनी हडप केलाय. मी भेट देऊन आलोय त्यांना. कॅनडामध्ये आश्रम आहे संन्यासाचा, उत्तराधिकारीच नाही तिथे. तिथल्याच लोकांनी, ट्रस्टी लोकांनी हडप करून टाकलं. याला म्हणतात प्रपंच. केवळ एखाद्या हॉटेलच्या चेनचा विस्तार असतो असं नाही, आश्रमांचा सुद्धा शाखेचा विस्तार असतो. याला प्रपंच म्हणतात. आणि हे 700-750 वर्षापूर्वी माऊली सांगतात. प्रपंच विस्तार करतो, चैन तयार करतो. कुठेही जा, प्रत्येक जिल्ह्यात आपला आश्रम आहे. म्हणजे काय झालं त्याचा अर्थ? एखाद्या रेस्टॉरंटची चेन असते, हॉटेलची चेन असते, त्याची याची आश्रमाची चेन झाली. याला प्रपंच म्हणतात. आणि ज्ञानोबराय प्रश्न विचारतात, हरीसी न भजसी. प्रपंचात तू गुंतलेला आहेस, हरीचं भजन का करत नाहीस? कशा करता आलाय हा?
हरीचं भजन करण्याकरता तो लाईन बदलली त्याने. मग असं का होतं? त्याला अंतरच कळत नाही. प्रपंच म्हणजे काय आणि परमार्थ म्हणजे काय. पारमार्थिक वेशभूषेमध्ये त्याचं अंतःकरण हे प्रापंचिकाचंच राहतं. फार महत्वाचा शब्द आहे. बाह्य अवतार तुमचे कदाचित इतरांपेक्षा वेगळे असतील, अंतःकरण तुमचं प्रापंचिका. आणि फार गोड शब्द आहे, त्या कैसा दयाळ पावे. जो दयाळू परमात्मा आहे तो कसं काय याला प्राप्त होईल, हा विस्तार करतोय प्रपंचाचा. स्वतःचा विस्तार नाही करत. स्वतःचा विस्तार म्हणजे तुका आकाशा, याला विस्तार म्हणतात. आध्यात्मिक विस्तार म्हणतात, ज्ञानाचा विस्तार म्हणतात, अनुभूतीचा विस्तार. गाव माझं आहे, तालुका माझा आहे, जिल्हा माझा आहे, राष्ट्र माझं आहे, देश माझा आहे, याला अनुभूतीचा विस्तार म्हणतात. ज्ञानोबा फार समजून सांगतात, हे जे सगळं आहे ना हे विज्ञान आहे. एर प्रपंच हे विज्ञान. दोन टप्पे आपल्या लक्षात आले असतील असं मला वाटतं. ज्ञान आणि जाणीव जिथं जात नाही, विचार जिथं पोचत नाही, तर्क जिथं जात नाही, त्याला ज्ञान म्हणतात. आणि जगत सगळं विज्ञान आहे. म्हणून विज्ञानाची प्रगती आहे. शब्द फार गोड आहे. विज्ञानाची प्रगती आणि प्रपंच एकच अर्थ आहे. विज्ञानाची प्रगती आहे, प्रपंच आहे विज्ञान म्हणजे. त्याची प्रगती होणारच. जुन्या लोकांना वाचता येत नव्हतं, आता ज्याला मोबाईल येत नाही तो अशिक्षित झाला. जर कोणाला म्हणलं ना काय व्हॉट्सअप करतो, तो मला नाही कळत. त्याचं MA शिक्षण होणं ते PhD हो, जर येत नसेल मोबाईल ऑपरेट करतात तर लहान लहान पोरं म्हणतात आमच्या बापाला काही कळत नाही. का? काहीच येत नाही मोबाईल मधलं. मोबाईल कुणी घेऊन दिलाय? बोला नाही. बापाने घेऊन दिला मोबाईल, कळत कुणाला नाही. याला विज्ञान म्हणतात. हे विज्ञान आहे. आणि सगळ्यात महत्वाचा दुःखाचा भटकण्याचा जो विषय आहे ना, या विज्ञानाला सत्य समजणं, याला अज्ञान म्हणतात. ही ज्ञानोबांची व्याख्या आहे. कोणी असो जगातला माणूस, हे विज्ञान सत्य आहे असं तुमची बुद्धी झाली, ते तर सत्य बुद्धी. हे अज्ञान, हेही जाण. आणि मग जे विचारवंत नाहीत ते अज्ञानी. अज्ञानी म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीला सत्य मानतात ते. मग त्यांच्या अंतःकरणामध्ये राग येतो त्यांना. प्रत्येक, मला सांगा, दोन संत आहेत, दोन संत मित्र आहेत, दोन धर्म आहेत, दोन धर्म आहेत माणसाला योग्य रस्ता दाखवणार आहेत. दोन धर्मामध्ये भांडणाचं काय कारण आहे? लक्षात येते? दोन धर्म आहेत, माणसाच्या प्रगतीचे आहेत, माणसाला मोठे करणारे. मग भांडणं का? अज्ञान. कारण की अतिशय श्रद्धा जिथं तुम्ही ठेवता, विश्वास जिथं ठेवता, सत्य समजता, ज्ञानोबा म्हणतात हे अज्ञान आहे. सत्य बुद्धी शब्द पक्का लक्षात ठेवा. सत्य बुद्धी बदलणारा संसार आहे, बदलणारी व्यवस्था आहे. तुमच्या लहानपणी संसार वेगळा होता, आज वेगळा आहे. आजची मुलं वेगळी आहेत, आजचं शिक्षण वेगळं आहे, बदलणारा संसार आहे. अजून पुढे चला, तुम्ही ग्रामीण भागातले आहेत, शहरामध्ये लग्नाचीच प्रथा संपलेली. अमेरिका, लंडन हे जे प्रगत राष्ट्र आहे ना, ते एकत्रित राहतात पण लग्न करत नाहीत. आणि अजून ग्रामीण भागातल्या लोकांना माहित नाही म्हणून चांगलं आहे. आता ग्रामीण भागातल्या लोकांना टेन्शन येते, मग तर बरे बाबा पत्नीचा काही टाळशी टेन्शन नाही, पत्नीची डोकेदुखी नाही. पण आता झाली त्याला काय करता? नवीन पिढी एकत्रित राहते, याला म्हणतात प्रगती. प्रपंच एकत्रित राहते पण एकमेकाला साथ देत नाही. जोपर्यंत जमेल तोपर्यंत जमेल, पण लग्न नाही करायचं. कितीतरी राष्ट्र, 100च्या पुढे राष्ट्र आहेत जे लग्न संस्थेला, विवाह संस्थेला मानत नाही. त्यांच्या देशामध्ये जन्मदर कमी झालाय. आजच्या तिकडच्या शिकलेल्या बायांना वाटतं मुलाची जबाबदारी कोण घेणार. आणि भारतात एवढी लोकसंख्या आहे, मुलं का होत नाहीत म्हणून टेन्शन, आणि मुलं नको म्हणून विदेशात टेन्शन. कोण जबाबदारी घेणार? 15 वर्ष त्यांना वाढवायचं,
18 वर्ष सांभाळायचं, पुन्हा सोडून जायचं, त्यांनी आपल्याला आई म्हणायचं नाही, त्यापेक्षा संततीच नको. अनेक देश आहेत मुलं जन्माला घाला म्हणून सरकार त्यांना प्रोत्साहन देत आहे. इथल्या बसलेल्या लोकांना बरं वाटत असेल की आपण बरं झालं तिकडे जन्माला नाही आलो, हेची आम्हा करणे काम